ट्राय करते आता. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. जे आहे लौकी पालकची भाजी. सो लौकी म्हणजे आपला हा भोपळा घेतलाय, भोपळाच ना, दुधी भोपळा आहे हा. आणि मी आता पहिले तो कट करते. अरे कहना क्या चाहते हो. गाईज, मी आता भोपळा आणि कॅप्सिकम हे चिरले. भाजी ॲक्च्युली बिना कांदा लसूणची करणार आहे. मी आता हे पनीर ग्रेट करून ठेवले. सो पनीरमध्ये आता काय काय जातं आहे ते मी तुम्हाला ते सांगते. पनीरमध्ये म्हणजे त्या कोफ्ता जो बनवते मी त्याच्यासाठी आता पनीर, त्याच्यानंतर पालक थोडासा घेणार आहे, पालक घेते आणि त्याच्यानंतर मग बेसन पीठ आणि बेसिक मसाले आपले ते सगळे टाकणार आहे, मीठ, आणि मग त्याचे कोफ्ते बनवणार आणि कोफ्ते बनवून स्टीम करणार. स्टीम केल्यानंतर आणि हे जे मी चिरलं आहे ना, ह्याची ग्रेव्ही बनवणार आहे. मी हे सगळं ग्राइंड करणार आहे. सो या मी तुम्हाला दाखवते प्रोसेस. आता हे पनीर आणि हे मी बेसनचं पीठ टाकते त्याच्यात, ते बाइंडिंगसाठी. बेसिक मसाले कोणते कोणते मी सगळे हे डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या मी सांगेलच किंवा लिहून ठेवेल मी पूर्ण रेसिपी त्याची. आता मी टाकते त्याच्यामध्ये हळद आणि हा कोरिएंडर पावडर ॲक्च्युली टाकायची, तर आम्ही जिरा मसाला टाकतोय. आणि हे बघा मी हळद घातली, लाल तिखट टाकते आहे, बारीक केलेली मिरची. कशात महिन्यात मग कसं टाकायला होती. थोडीशी घेते. बेसिक मसालेच आपले टाकून झाले. त्यानंतर मला हे टाकायचं होतं, ते पण आता आमचा चमचा थोडासा वेगळा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने हिरवी चटणी पण घ्या, मी थोडीशी टाकते. एकदम प्रॉपर फूड ब्लॉगिंगचा चॅनल नाही आहे, सो तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकतात, तुम्हाला जसं चांगलं वाटेल तसं. मी पालक चिरून दिला मला, तर मी त्याच्यामध्ये पालक टाकते. त्याच्यामध्ये मी तो पालक टाकते माझ्या ह्याच्यामध्ये मिक्समध्ये, आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि पाणीनी सगळं मिक्स करेल, त्याचे कोफ्ते बनवेल छोटे छोटे. ठीक आहे, पालकला भरपूर पाणी असावं त्याचं म्हणणं आहे. ओके, म्हणून बघूया आपण. हे सगळं मी पण शिकतेय, मी तुम्हाला पण सांगते, आणि तुमच्यासाठी हे प्रो टिप्स आहेत काही. मी तुम्हाला लागेल तसं ते घ्या आणि तेल घ्यायचं. बनवूया आपले कोफ्ते. हे आता मी त्या कोफ्त्यामध्ये मीठ पण टाकते, तर तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ पण टाका. ओके, आणि आता मी ते मळून घेणार आहे सगळं, आणि तेल पण तुमच्या अंदाजानुसार घ्या, थोडं थोडं लागतं शकते त्यांच्याशी. आता मी कॅमेरा शाय येते खूप जास्त होईल. हे तुम्हाला एक सांगायचं आहे, हे असं आता मी मिक्स करते. हे सगळं आता बाइंडिंग होतं बिकॉज ऑफ बेसन पीठ. आणि मला एक हे म्हणायचं होतं की असं मला बनवायला खूप आवडतात काही वेगळ्या डिश असं ना. मी असं आता तुम्ही माझा तो हा ब्लॉग बघितला का, मी पास्ता बनवलेला, स्पगेटी पास्ता. त्याचा अरे यार हेच मला एक प्रोटीप, एकदम मम्मीची प्रोटीप यूज झाली आहे. म्हणजे मी एका त्या रीलमध्ये बघून ॲक्च्युली भाजी करते. मी त्या शेफचं सगळं मी मेन्शन करणार आहे. माझं स्वतः पहिले बनवून घेऊ आणि मग त्या शेफला इंट्रोड्यूस करू आपण की मी कोणाचं बघून. ती मास्टर शेफमधली शेफ आहे, तर तिचे बघून मी ही भाजी करते. तर त्यांनी मला सांगितलं त्याच्यामध्ये होतं की पाणी टाकायचं आहे, पण जे ॲक्च्युली पाणी रिक्वायर्ड नाही आहे. हे बघा, झालं पाणी यूज पण नाही केलं. मम्मीची प्रोटीन म्हणजे स्वयंपाक करत होतो माहिती आहे. खरंच आहे, खरी गोष्ट ही. जे खरंच जे करतात त्यांना माहिती असतं की काय गरजेचं आहे, काय गरजेचं नाही आहे, पाणी नाही लागणार किंवा काय. आणि मला हे मी म्हणत होते की तुम्ही माझा तो हा ब्लॉग बघितला का, तिथे मी तो पास्ता बनवलेला आहे, लिओ
तो पास्ता, स्पगेटी पास्ता. तर त्याच्यामध्ये हे पण मी असं थोडंसं बनवण्याचा ट्राय केलं. सो या, आणि हे बघा असे कोफ्ते बनवायचे आहेत. मी माझ्या हाताने असं इकडे बनवत होते आता. हे असे कोफ्ते ह्या साईजमध्ये हवे. गाईज आता एकदम भारी. मी तिला असं म्हणत होते की ते एक ना त्या रीलमध्ये दाखवले की स्टीमर आहे त्यांच्याकडे असं. तर मम्मीचं असं होतं की हां माझ्या पण डोक्यात आलं होतं घ्यायचं, पण मग काही यूज नाही, कारण की एवढं आपण काही करत नाही. आणि माझ्या डोक्यात होतं ना, मग डोक्यात बसवलं की हा ना पाणीचा आवाज. तर मी असं मी म्हटले नाही ऍक्च्युली, फक्त एवढं म्हटलं की हा ना यार ते पण एक घ्यायचं होतं. तुला कळलं की मी एअर फ्रायरचं बोलते, की जे आता खूप जास्त इंस्टाग्रामवर खूप लोक त्याच्यावर काही ना काही बनवत असतात. सो माझ्या डोक्यात होतं, पण तिला कळालं. सोबत होतं का कधी की तुमच्या डोक्यात काय असेल, तुमच्या पेरेंट्सला कळते ती गोष्ट, तर तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा. सो गाईज आता आम्ही स्टीम करायला एक पातेलं ठेवलं, जे आहे जर्मनचं पातेलं. तर ये भगवान क्या तिसऱ्यांदा झालंय हा व्हिडिओ मध्ये. तर जर्मनचं पातेलं आम्ही ठेवलंय. तर त्याच्यामध्ये आम्ही पाणी ठेवतो गरम करायला, म्हणजे स्टीम करण्यासाठी. आता हे कोफ्ते. तर तिने मला आता ही प्रो टिप अजून एक सांगितली. तिला म्हटलं मन तर तिचं सुद्धा नाही, तू म्हण. ठीक आहे. असं पातेलं हे थोडं काळं पडतं म्हणून पाणी उकळल्यानंतर, त्यामुळे म्हणून आपण त्याच्यावर टाकतो त्याच्यामध्ये लिंबू, आणि त्याच्यावर मग आम्ही ते चाळणी ठेवून चाळणीमध्ये हे सगळे ठेवू. तुम्हाला दाखवते मी. तो आता मी हे तेल लावलंय मी आता. याला तेल पण का, कारण की ते चिटकायला नको स्टीम झाल्यावर. हे पण एक लक्षात ठेवा. चाळणीला जर तुम्ही अशा ह्याची लावत असेल. Here I come. हे आता मम्मीला हो आई ठीक आहे. तिला सवय नाहीये या असं व्हिडिओ चालू असताना ह्याचा आवाज नाही येऊन द्यायचे. खूप गोष्टी असतात, म्हणून व्हिडिओ करणं सिम्पल नाहीये गाईज, बिलकुल. सो गाईज माझे हे जे कोफ्ते आहेत ते स्टीम करून झाले आहेत. आता मी बनवते ग्रेव्ही. तर ग्रेव्हीसाठी काय काय लागणार आहे मी तुम्हाला दाखवते. एकतर भोपळा, हिरवी मिरची, एक तेजपत्ता, कॅप्सिकम, आणि इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेत बिकॉज थोडी ती ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी. आणि मी किती काय क्वांटिटीमध्ये घेतले ते मी सगळं मेन्शन करेलच, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पण घेऊ शकता. मी आता बदाम आणि काजू घेतलेत. सो आणि त्याच्यामध्ये हळद थोडीशी आणि मीठ. डन, लेट्स गो. सो गाईज तुम्हाला मी ह्या अँगलने दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. थोडे मिस्टेक झाले तर प्लीज इग्नोर करा. सो मी आता टाकते आहे त्याच्यात तेल, कॅप्सिकम, मिरची टाकलेली. पत्ता, एकदम थोडीशी हळद, सो गाईज मी आता जे मी हे करत होते ते मी बारीक केलं आहे, तुमच्यासमोरच आहे पूर्ण. आणि त्याची ग्रेव्ही बघा अशी झाली. आता थोडासा हा गरम आहे, तर त्याच्यातच मी आता ही ग्रेव्ही टाकेल. आणि मग आपले काही मसाले. मी आता तेल टाकले, ही ग्रेव्ही टाकते त्याच्यात. चिली फ्लेक्स, ब्लॅक पेपर आणि दालचिनीची पावडर, हे सगळं मी आता टाकते. थोडंसं मीठ, आणि लास्टला मी कसुरी मेथी ॲड करते. ती थोडीशी तुम्ही अशी हाताने अशी हे करा आणि मग टाका, ते अशी भारी वाटते. एनहान्समेंट अरोमा त्याचा.
जे बघा उकळी आली आहे त्याला तर ते कसं उडतंय. बॉईल वॉल्कॅनो. सो गाईज दॅट्स फॉर इट. भाजी बनवून झाली आहे म्हणजे ग्रेव्ही तर झाली आहे आणि आपले हे कोफ्ते इथे हे रेडी आहेत आणि मग आता ते मी सर्व करताना तुम्हाला दाखवेल आणि एकदम एस्थेटिक पद्धतीने. मग मी आता बनवते भाकरी आणि मग जे पण जेव. आपली ही भाजी आणि भाकरी रेडी आहेत. आपण आता टेस्ट करून बघूया. सो लेट्स टेस्ट ॲट. कशी झाली एकदा बघूया. खूप भारी झाली. मला तर आवडली. मम्मीचे रिॲक्शन बघूया. हेच ती मम्मी ट्राय करते आता. कशी ह्या पद्धतीने ही भाजी तुम्ही बनवून ट्राय करून बघा. खूप भारी होते. कांदा लसूण ज्यांना म्हणजे असं असेल ना की नाही चालेल आम्हाला नसेल तरी नक्की ट्राय करून बघा. माझ्या तोंडाला पाणी सुटले अक्षरशः. सो येस गाईज हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. सो टिल देन गाईज फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड